नमस्कार. ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बूथ कमिटी म्हणजेच मेंबर यांनी निडली इलेक्शन मॅनेजमेंट ॲपमध्ये कशाप्रकारे रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यांचं लॉग इन करून त्यांच्या ॲक्टिव्हिटीज म्हणजे वोटर्सचा सर्वे कशाप्रकारे करायचा आहे. तर त्यासाठी तुम्हाला इथं निडली इलेक्शन मॅनेजमेंट ॲप इन्स्टॉल करून ओपन करायचं आहे. ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला ह्या ज्या परमिशन्स फीचर आहेत त्याला अलाव करून इथे तुम्ही लँग्वेजच्या पेजला येता. इथे तुम्हाला जी तुमची सोयीस्कर भाषा आहे ती भाषा सिलेक्ट करायची आहे आणि खालील ॲग्री टर्मच्या बॉक्सला क्लिक करून खाली दिलेल्या नेक्स्ट बटनला क्लिक करून पुढे मेन पेजला यायचं आहे. इथे आल्यानंतर आता इथे तुम्हाला रजिस्टर बटनला क्लिक करून रजिस्ट्रेशन पेजला जायचं आहे. या पेजला आल्यानंतर इथे तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे. तुमचं आडनाव टाकायचं आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे तुम्हाला जो आहे तो, आणि त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे आणि इथे तुमचा मेल ID टाकायचा आहे. ह्या सर्व बेसिक डिटेल्स तुम्हाला इथे भरायचे आहेत. त्यानंतर सर्वात महत्त्वाची बाब इथे कॅन्डिडेट उमेदवार म्हणून ऑप्शन दिसतो, ह्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्ही बूथ कमिटी म्हणजेच ॲज अ मेंबर म्हणून रजिस्ट्रेशन करत आहात तर तुम्ही कॅन्डिडेट रिप्रेझेंटेटिव्ह आहात, त्यामुळे तुम्हाला कॅन्डिडेट रिप्रेझेंटेटिव्ह सिलेक्ट करायचं आहे कंपल्सरी आणि नेक्स्ट बटनला खाली क्लिक करून पुढील दुसऱ्या पेजवरती जायचं आहे. ह्या पेजवरती तुम्ही रिडायरेक्ट झाल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा डिस्ट्रिक्ट आणि तालुका सिलेक्ट करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला डिस्ट्रिक्टच्या ड्रॉपडाऊनला क्लिक करून तुमचं जे काही डिस्ट्रिक्ट आहे ते डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. जो काही तालुका आहे तो तालुका सिलेक्ट करायचा आहे आणि इथे आता खाली इलेक्शन टाईपमध्ये तुम्हाला तुमचा इलेक्शन टाईप निवडायचा आहे आणि इथे तुम्हाला तुमची असेंब्ली नंबर जी आहे ती असेंब्ली नंबर टाकायची आहे. त्यानंतर इथे आता खाली एंटर युअर कॅन्डिडेट मोबाईल नंबर म्हणजे तुमचा रेफरन्स नंबर विचारत आहे, ते तुम्हाला तुमचे जे प्रतिनिधी आहेत कॅन्डिडेट उमेदवार आहेत त्यांचा नंबर टाकायचा आहे. आता त्यांचा नंबर इथे तुम्ही टाकल्यानंतर इथे खाली दिलेल्या सबमिट बटनला क्लिक करून ही रजिस्ट्रेशनची माहिती सबमिट करायची आहे. ती माहिती यशस्वीरित्या अपलोड झाल्यानंतर इथे तुम्हाला OTPच्या पेजला येता. इथे तुम्हाला SMS द्वारे आलेला OTP टाकायचा. SMSद्वारे आलेला OTP इथं तुम्ही टाकायचा आहे आणि त्यानंतर इथे खाली व्हेरीफाय OTPला क्लिक करून तुम्ही OTP व्हेरीफाय झाल्यानंतर पासवर्ड क्रिएटच्या पेजला येता. इथे तुम्हाला तुमचा पासवर्ड जो आहे तो सेट करायचा आहे, जो तुम्हाला लक्षात राहील असा. तो पासवर्ड सेट केल्यानंतर इथं चेंज पासवर्ड बटनला क्लिक करून हे डिटेल्स सबमिट करायचे आहेत. तुमचा न्यू पासवर्ड अपडेटेड झाल्यानंतर तुम्ही इथे लॉग इन पेजला येता. इथे युजर लॉग इनमध्ये तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर ॲटोमॅटिक येतो. आता इथे तुम्हाला तुमचा जो पासवर्ड तुम्ही सेट केला आहे तो पासवर्ड इथे टाकायचा आहे आणि ह्या सबमिट बटनला क्लिक करून तुमचं स्वतःचं लॉग इन करायचं आहे ॲज अ बूथ कमिटी म्हणजेच मेंबर म्हणून. आणि त्यानंतर आता इथे होम पेजला आल्यानंतर मेन पेजला आल्यानंतर तुम्हाला कॉन्टॅक्ट्सच्या आणि नोटिफिकेशनच्या परमिशनला अलाव करायचं आहे. आणि इथे आपण बघू शकता बूथ कमिटी म्हणजेच मेंबर म्हणून तुमचं लॉग इन झालेलं आहे. तर हे आता इथे तुम्हाला वोटर्स अपडेट, डॅशबोर्ड, समरी, पोलिंग मॉनिटरिंग हे मेनूज दिसतात. आता ह्यातील सर्वात पहिला मेनू म्हणजे वोटर अपडेट. तर वोटर अपडेटला तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला तर तुमचा जो बाय डिफॉल्ट AC नंबर आणि बूथ पार्ट नंबर आहे तो तुम्हाला इथं येतो. आता तुम्ही इथं डाउनलोड वोटर्सला क्लिक करून वोटर्सची यादी डाउनलोड करून घेऊ शकता. डाउनलोड करताना तुम्हाला असाईन केलेला AC नंबर आणि पार्ट नंबर विचारतं, त्याला ओके करायचं आहे आणि तुम्ही आता इथे पुन्हा एकदा ओकेला क्लिक करायचं आहे आणि इथे तुमचा पार्ट नंबर टाकून ह्या डाउनलोड वोटर लिस्टला क्लिक करायचं आहे. डाउनलोड वोटर लिस्टला क्लिक केल्यानंतर तुमची वोटर लिस्ट डाउनलोड व्हायला सुरुवात होते. प्रकारे आता वोटर लिस्ट डाउनलोड झाली की इथं तुम्ही जर बॅक घेतलं तर इथे अवेलेबल वोटर लिस्टमध्ये तुम्हाला इथे दाखवते आणि इथून अजून एकदा बॅक घेतलं तर संपूर्ण वोटर्सची यादी इथे तुम्हाला येते. आता इथे तुम्ही अपडेटला क्लिक करून त्यांची माहिती जी काय आहे अपडेट करू शकता. इथे त्यांचा मोबाईल नंबर, डेट ऑफ बर्थ वगैरे तुम्ही इथे टाकू शकता आणि हे अपलोड करायचं आहे. ही सर्व माहिती अशा प्रकारे तुम्ही अपडेट करून अपलोड करू शकता.
ते नंबर अपडेट केल्यानंतर इथे ते नंबर शो होतं अशा प्रकारे. आणि आता तुम्हाला सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे इथे तुम्ही त्यांचा स्टेटस मार्क करू शकता. जो कॅन्डिडेट आहे त्या कॅन्डिडेटला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि इथे तुम्ही आता ह्या ग्रीनला क्लिक करून तुम्ही त्याला सर्वे करताना इथे त्याला ॲज अ ग्रीन म्हणजे तो 100% तुम्हाला वोट करणार आहे असं मार्क करू शकता. त्यानंतर आता सर्वात महत्त्वाची बाब, जे मेंबर तुम्ही ॲज अ मेंबर तुम्हाला ते जे वोटर्स आहेत ते मतदानाला गेले की नाही तर ते अपडेट करण्यासाठी तुम्हाला इथे जे ॲरोचं बटन दिसत आहे त्यावर क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर आता इथं बघू शकता तुम्ही मूव टू वोट सक्सेस अशा प्रकारे तुम्ही त्यांना ॲज अ ते वोटर्सला गेले म्हणून मार्क करू शकता. बल्कमध्ये करण्यासाठी तुम्ही इथे खाली ह्या ते वोटर्स सिलेक्ट करून इथे खाली जे आहे मूव टू वोट त्याला क्लिक करून तुम्ही त्यांचे डू यू वॉन्ट टू मार्क ॲज अ मूव हे करू शकता. अशा प्रकारे ते सर्व वोटर्स मूव म्हणून मार्क झालेले आहेत. अशा प्रकारे तुम्ही त्यांना मूव टू वोटर्सचा सर्वे करू शकता. हे झालं वोटर्स अपडेटबद्दल. त्यानंतर इथे डॅशबोर्डमध्ये तुम्हाला डॅशबोर्डमध्ये इथे माहिती दिसू शकते किती न्यूट्रल आहेत, किती ग्रीन आहेत. जशी ती लिस्ट तुम्ही अपडेट कराल तशा प्रकारे इथे तुम्हाला डॅशबोर्डमध्ये इथे दिसते. त्यानंतरचा महत्त्वाचा मेनू आहे समरी. समरीमध्ये तुम्ही फिल्टर आउट करू शकता तुमचे मेल्स किती आहेत, फिमेल किती आहेत, त्यातले ग्रीन स्टेटस असलेले म्हणजे किती आहेत, न्यूट्रल लोक किती आहेत. अशा प्रकारे तुम्ही ते सर्व सर्वे केलेली माहिती फिल्टर आउट करू शकता आणि इथे खाली पाय चार्टला क्लिक करून ती माहिती पर्टिक्युलर बघू शकता. त्यानंतर आता हे आहे पोलिंग मॉनिटरिंग. इथे आपल्याला वोटेड नॉट वोटेड काउंट समजतं. जसं की वोटेड ज्यावेळेस पोलिंग एजंट त्यांना म्हणजेच बूथ एजंट त्यांना ॲज अ वोटेड म्हणून मार्क करतील. त्यानंतर इथे तुम्हाला वोटेड काउंट दिसेल. आता सध्या इथे नॉट वोटेड काउंट तुम्हाला टोटल दिसत आहे. अशा प्रकारे तुम्ही बूथ कमिटी म्हणजेच मेंबर म्हणून रजिस्ट्रेशन करू शकता इडली इलेक्शन मॅनेजमेंटमध्ये आणि ह्या सर्व गोष्टींचा सर्वे करू शकता. धन्यवाद.